राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं। तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले। गडहिंग्लज इथे प्रचार सभा होती आणि या प्रचार सभेमध्ये चंद्रकांत पाटलांनी हे विधान केले। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला किती निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं विधान नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं होतं आणि त्यावरून आता चंद्रकांत पाटलांनी सुद्धा टोला लगावलाय। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय ते अर्थ मंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे, परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची उदाहरणा तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। दरम्यान मागच्या आठवड्यातही भोरमध्ये चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना डिवचलं होतं। भोरमध्ये अजित पवार यांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री फडणवीस आहेत, त्यामुळे मतदान भाजपलाच करायचं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं। आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना। जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना। त्यामुळे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो।